आमची 3 डिमांड आहे. फर्स्ट की आय-एन-सी नॅशनल लेव्हलचे जे पार्टी आहे त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की जे महाराष्ट्र काँग्रेसमार्फत जे ट्विट केलं गेलं आहे, जे टिप्पणी केली गेली आहे ते नॅशनल काँग्रेसचं पण इंडियन नॅशनल काँग्रेसचं पण तेच स्टँड आहे का? नाही असेल तर आम्हाला क्लिअर अपॉलॉजी आणि अपॉलॉजी पण असं की पूर्ण प्रसिद्धीच्या नंतर ते अपॉलॉजी पाहिजे आणि जोपर्यंत ते अपॉलॉजी भेटत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही आमचे जे आमचे जे प्रदर्शन आहे आम्ही थांबणार नाही. ठिकठिकाणी आता तर फक्त मुंबईमध्ये तुम्ही बघितलंय आज काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर प्रदर्शन केलंय, पण पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतमध्ये आम्ही प्रदर्शन करणार. पुढची भूमिका आहे की जोपर्यंत आमचं अध्यक्ष आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवारजी आणि जे महाराष्ट्राचे पहिली महिला उपमुख्यमंत्री आहे त्यांच्यावर जे टीका करण्यात आली आहे त्याची अपॉलॉजी काँग्रेसकडून येत नाही तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करणार आणि जोपर्यंत अपॉलॉजी येत नाही आणि वेळ जास्त झालं तर आम्ही लीगल काय ॲक्शन्स घेणार त्याची पण आम्ही काम चालू केलं आहे. जेव्हा जेव्हा महिलांवर टीका होते तेव्हा तेव्हा पार्टनरशिप कोणतेही धर्म नसतात आणि फक्त महाराष्ट्राचा प्रोग्रेस कसं होईल आणि महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महिलांनी काय केली आहे आणि आपण महिलांसाठी काय करतं, महिलांना सक्षम कसं करायचे, महिलाला पुढे कसं घेऊन जायचं हे उद्दिष्ट पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतचं आहे. असं उद्दिष्टाच्या धर्तीवर असं भारतचं आपल्या नेशनच्या धर्तीवर आपलं असं महाराष्ट्र स्टेटच्या धर्तीवर जे आपण विचारधारा फॉलो करतात त्या धर्तीवर असं रिप्लाय येणे आणि असं टिप्पणी येणे हे योग्य नाही. जोपर्यंत त्यांनी अपॉलॉजी जाहीर केली नाही तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करणार आणि अपॉलॉजी लवकर नाही आली तर लीगल ॲक्शन पण घेणार.